बांधव सगळे वाटे 20-20 रुपये। काकडीचे बिये बहिणी पंढरीदाराच्या सौभाग्य होती आमचा मासा एक वेगळा आहे म्हणजे मला तो चप्पल 300 रुपये स्वस्त मासो एकदम मोठं घेऊ घेतात मासे आज मी पहिल्यांदा बघतोय काय बरं मोठं असतं ना याचं। मायबाप रसिक प्रेक्षक जय शिवराय, मी सुधीर कोंबुर्लेकर आपल्या आरमारी मराठा यूट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिक जनांचं स्नेहपूर्वक स्वागत। मित्रांनो आज मी आलो आहे मिडबावच्या बाजारामध्ये। मिडबावच्या बाजाराचा व्हिडिओ तुम्ही नियमित बघता परंतु आजचा व्हिडिओ खास आहे कारण या आजच्या बाजाराच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बरेच सारे मुंबईकर बघायला मिळणार आहेत। या व्यापाऱ्यांकडे कोणकोणत्या वस्तू विकायला आणलेल्या आहेत ते आपण बघणार आहोत। मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती। चला मित्रांनो बघूया आपण बाजारामध्ये काय काय आलं आहे। मायबाप रसिक हो, व्हिडिओच्या सुरुवातीलाच कष्टकऱ्याने आपल्या शेतात पिकवलेला भाजीपाला जो आपण दाखवतो नेहमीच प्रयत्न करतो। आज या ठिकाणी हिरवीगार गवार आपल्याला बघू मिळतात का आपण चिटकी सुद्धा म्हणतो आणि ही त्यांच्या शेतातली आहे आणि गवारा त्याचप्रमाणे भेंडिया हिरवीगार भेंडे परत सफेद भेंडे आहेत। साधारण दादा कसा वाटा आहे भेंड्यांचा 20ला एक भेंड्यांचा वाटा आणि हिरवीगार भेंडी आपल्याला बघू मिळत आहे बघा छान अशी म्हणजे ही आमच्या ग्रामीण कष्टकऱ्याने आपल्या शेतात पिकवलेली भेंडी आहे आणि सगळे वाटे 20-20 रुपयाचे असे वाटत। आपल्याला सुरुवातीकच सुंदर अशी भाजी हिरवीगार भाजी बघू मिळाली। पुढे जाऊया आणखी काय काय बघूया। कोकमट कशी होतो सोला कशी आहेत 500 रुपये पायली म्हणजे ही जी पायली आहे ती 500 रुपये नाही आणि अगदी काळी कुळकुळीत हत सोला अगदी घरगुती बनवली ना। खायची ती सोला खायची खुडीपाटावरची खुडीपाटावरचे हे दादा आहेत त्यांच्याकडे आणखी काय काय हातात बघूया। आगळाची बाटली कशी 100 रुपये लिटर 200 रुपये लिटर आणि 100 रुपये ही बॉटल अर्ध्या लिटरची कुळीत ना हे तिळी आहे तिळ लाडवाचे काळे तिळ कसे तो पेलो 50 रुपये मिरिया कुळीत आहे कुळीत मिरची कसं पॅकेट तिरफळ आणि सुपारे पण आहेत ना घरगुती असे 20 रुपये वाटतात। हे सगळं आपलं 20 रुपये वाटो सुपाऱ्याचं असं हे सगळं आपलं घरगुती आता आज आपला घ्या मे महिन्याच्या बाजारात बघूक मिळतं। होय नाव काय म्हणाला तुमचा खुडीतले कोण मराठी आमच्या खुडीतले मराठी आहेत त्यांच्यासाठी स्पेशल ह्या सगळं आपल्या घरगुती वापरतले घरगुती पिकवलेल्या सगळ्या गोष्टी आणलेल्या। हापूस आंब्याचं वाटो आणा हो कसे ते 200 रुपयानं हापूस आंबा। ही केळी खाऊची आहेत नाही की भाजीची आहेत भाजीची केळी कशी ती केळी 20 रुपये आणि हे चिकू आहेत आंबे आहेत आणि ही आमची बघा आपल्या नियमित आपल्या परिचयाच्या 20 रुपये जुडी ना 20 रुपयाची लाल मटाची जुडी। आंब्याचा काय वेगळा प्रकार आहे काय केशर आंबे आहेत कच्चे केशर आहेत ना ते कसे आहेत ते 250 रुपये डझन 250 रुपये डझन केशर आंबे आहेत आणि वेण्या कशा ते वेण्या 10 रुपये आबोलीच्या सुंदर वेण्या 10 रुपये। होय होय असू दे कोण खाई आपला व्यवस्थित असू दे नाही चालेल। ही पण आगळाची 1 लिटरची बॉटल सांगतं इलिया प्युअर आगळ कसं लिटर 200 रुपये। हे फणसाचे गरे आहेत कापे कसं पॅकेट द्या यात 20 रुपये 50 रुपये हा 20 रुपयाला आणि ह्या 50 रुपयाला। नारळ शेवग्याचे शेंगे आहेत आणि बघूया खिची भाजी आपल्याला बघू मिळत होते बघा जरा काही काय काय सांगा बघा गावठी काय काय तुमच्याकडे काकडीचे बिये पडवळी गावठी शेंगे गजरे आबोलीचे शेवग्याचे शेंगे आहेत गावठी एकदम छोटे पहिल्यांदा जेवढे छोटे बघू मिळतात आणि हे आंब्याचे सुकवलेले तळलेले आणि आंब्याचा साठा कसा आंब्याचा 100ला 3 हिरवीगार भाजी पण आहे आपली लिंब पण लिंबाचं कसं वाटो 20 रुपये शेवग्याच्या शेंग्याचं 20 रुपये 25 शेवग्याचे शेंगे 25 भाजी पालेभाजी अरे वा फणस पण कसे ते 40 सगळे कापे बरके आहेत का भरपूर फणस 40 50 100 वेगळ्या आकाराचे वेगळ्या साईजचे फणस छान पैकी
अजूनही हापूस आंबो बाजारात शिल्लक आहे, म्हणजे अजून हापूस आंब्याचं उत्पादन चालू आहे, त्यामुळे हापूस आंबो बाजारात आपल्याला बघू मिळतं. कशी हो केळी ही? 60 रुपये डझन केळी, सुंदर केळी आहेत बघा. नारळ नारळात भरपूर आहेत बाजारात. फणस, नारळ, घरगुती प्रोडक्ट, भाज्या, साठा. हे दोन वेगवेगळे साठे आहेत काय, फणसाचा आणि आंब्याचा. हे फणसपोळी आहे ना, ही फणसपोळी, आणि ह्या आंब्याचा साठा आंबा पोळी. पोळी सुचवल्याप्रमाणे व्हिडिओमध्ये आपण एकदा एकाने कमेंट केली होती की साठा म्हणा, पोळी म्हणा नको, पण इथे आम्ही पोळी पण म्हणतो आणि साठा पण म्हणतो. म्हणजे हे फणसाचा साठा आणि हा आंब्याचा साठा, म्हणजे फणसपोळी आणि आंबा पोळी. कशात म्हणाला ते पोळ्या? 100ला 3. आणि छोटे आंबे आहेत. आंबे कसे आहेत? 150 रुपये आंबे. सगळी भाज्या, फणस, आज बाजारात भरपूर काही आहे. सगळे आमचे हा येणार. हे गावठी शेंगे आपले करेल, गावठी शेंगे, चवळीची भाजी, लाल माठ, आमचे सगळे कातोंची म्हणजे आमचे हे सगळे भाजीपाला आमचं इलेलो बाजारात. चला आता आपल्या आऊची भेट आता होणार, तुमची नियमित आवडती आऊ आजी, तिच्याकडे आपण. नमस्कार आऊ आजी. मला भेटलं होतं. हो, सगळ्या बाजारात असतो. आऊ काय म्हणतं? शेगल्याची भाजी आहे. शेवग्याचं पालो मध्येच आणलं असतो. शेगलाचा पालो कसं तो? 15 रुपये जुडी. 15 रुपये जुडी. पौष्टिक, महाग झाली आहे. पौष्टिक आहे ना भाजी ती. काय आहे त्याच्यात, काय सत्व असतं? गरम गरम आहे. त्याच्यात सत्व, जीवनसत्व आहेत ना. मस्त वेळ. आऊच भारी, मग आऊकडची भाजी पण भारी असते नक्कीच. आऊ आमची भारी आहे. ह्या तलांग काय बाई एक छोटासा आणलं आज छोटा कोंबडा आहे. कोंबडा होतो. मग कसं होतो? त्याचे 300 रुपये. स्वस्त. 250 दिला. 250. 300 रुपये सांगून 250 देणार. बरोबर ना. छान. म्हणजे आणखी काय विशेष म्हणतं? आता काय फणस हा, हे गरे आहेत. अच्छा. अरे वा, घरी बनवलेले. हे फ्राय केलेले आहेत काय? तळलेले आहेत ते. तळलेले. कसं पॅकेट होता? हे 60 रुपये सांगले, पण 50 देऊचा. म्हणजे 60 रुपये सांगून 50, 10 रुपये जास्त सांगून 50 देणार. मग तर परवडणार काय नाही. फणसाची झाडं किती आहे तुमची? फणसाची झाड आहोत 5. हो, फणस असतं. पैसे घे. हा, ते 5चे पैसे दिले आणि अच्छा, म्हणजे फणस नेणार, खाणार आणि नंतर पैसे देणार असं त्यांनी सांगितलं. आता पैसे घेऊन ये. अच्छा, म्हणजे फणस चांगलं गावलं तेव्हा पैसे येणार, खराब गावलं तर का पैसे येणार नाही? 20 रुपये 20 रुपये. हे 60 रुपये 50 रुपये द्यायचं. आगू कशी? 300 रुपये. आऊ मग अशी पण गिरायका बाजारात असतात की वस्तू घेऊन जाणार, की खाणार आणि मगच पैसे येणार चांगली मिळाली. अशी आजी ह्या करणार, ते पैसे देणार. आजीची मस्करी करते. होय, पैसे चांगली वस्तू मिळाली का तुझे पैसे घे सांगणार. बरं. मग ते पैसे मका आता काल खाच्या बाजारात घेतले ना बुधवारा, आज पैसे मका शनिवारात दिले. म्हणजे माका सांगूचा की अशी गिरायक पण बाजारात असतात की वस्तू घेऊन जातात, त्याचं टेस्ट म्हणजे ती चांगली वाटली तर पैसे देतात. असे पण देतात पैसे नाही. बरं. चल आता हाय आपण काय बघू. आऊशी बोलल्यावर जरा बरं वाटतं आणि तुमका पण ऐकाक बरं वाटतं. हा, नेहमी व्हिडिओ आजी व्हिडिओत असता आणि आजी छानपैकी माहिती देता. होय. बाजार भरात सुरुवात होता, कारण आता बरेचसे लोक बाजारात येऊक लागले. चाकरमानी वगैरे आता येतले, हळूहळू उठतील तसे येतलेत बाजारात. त्यामुळे आता बाजारात गर्दी थोडा वेळ होतली. बघूया आपण काय काय आणखी बाजारात बघूक मिळतात. सगळ्या प्रकारच्या भाज्या वगैरे आपण बघून मिळतो. 20 रुपयाचे वाटे सुद्धा आपण आता बाजारात दिसतले. बघूया आणखी काय काय आपल्याकडे बाजारात. नमस्कार.
20-20 रुपयाचे सगळ्या प्रकारचे वाटे आहेत. भाजी आहे, सगळ्या प्रकारची भाजी, गाजर, काकडी, सगळं काय, वांगी वगैरे. पानं विड्या पाण्याच्या सगळ्या गोष्टी आहेत. नमस्कार वहिनी. आमचं आता मालवणी मिठाई आमची ही नेहमी आपण व्हिडिओत बघतो. आता मे महिन्याचे दिवस आहेत, बरेचसे लोक हे सगळ्या गोष्टी आपल्या घेऊन जातात. आणि तुमका जर होय असतील तर नक्की या मिठभाऊच्या बाजारात दिल्यानंतर हे आमचे शिरसाड आहेत बागमळ्याचे, त्यांच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी अगदी ताज्या बनवलेल्या असतात. काही दिवसांपूर्वीच्याच, म्हणजे 1-2 दिवसापूर्वी छानपैकी बनवलेल्या वस्तू सगळ्या आपल्याला इथे बघून मिळतात. चला वहिनी, आता आपण जाऊया आपल्या नेहमीच्या आवडत्या बाजारामध्ये, मासळी बाजारामध्ये. मासळी बाजारात खयचे मासे येले आहेत आणि माशांचे काय काय प्रकार आहेत ते बघूया. महाराज हो, अरे वा, चांगलं बनवायला. एक छोटीशी आमची युट्यूबर आलेली आहे ना, जा बोला, तिची भेट घेऊया. हाय, काय नाव तुझं? तुझं कुठलं चॅनल आहे? नंदिता कोळेकर म्हणून तिचं चॅनल आहे. नक्की त्या चॅनलवरती कशा पद्धतीने व्हिडिओ बनवते आणि तिच्या व्हिडिओला लाईक व शेअर करा. आणि तिचं चॅनल मात्र सगळ्यांनी सबस्क्राईब करा, कारण आमच्या मिडभाऊचीच कन्या आहे ती आणि तिला आपण सबस्क्राईब करून सगळ्यांनी सहकार्य करा. चला पुढे जाऊया, आपण मासे बघूया खयचे इलेले आहेत. नमस्कार. काय कालवा होता आज? कशी? 25 रुपये पेलो. अगदी मोठी कालवा बघा, हे बघा, मस्त गोळ्याची कालवा आहेत एकदम, आणि एकदम ताजी कालवा आहेत ना. 25 रुपयाला ही आमच्या मिडभाऊ बाजारात एवढी स्वस्त कालवा मिळतात. बाकीच्या बाजारामध्ये मी फिरतोय त्या बाजारामध्ये बऱ्यापैकी 50 रुपये वगैरे किंवा 100 3 पेले असतात. तर आपल्या मिडभाऊ बाजारात आमच्या थोडीशी मासळी स्वस्तच असतात. मासे किंवा माशाचे कोणतेही प्रकार. काय वहिनी बरी मागे? काय काय मासे आहेत बघूया आज. घोडी आहेत, खवळी आहेत, पातळी खवळी. आणि ह्या खवळ्यात काय म्हणतात? दांडेरी खवळी. कसं होतो वाटो? 50 रुपये. सुक्या मावरा पण हा, बळे आहेत, सुके बळे, शेंके, पुढे तांबोशे. काय काय मासे कधी विसराक होतात नावा त्यांची. काळून राहणार आता. आणि तो ह्या काय ह्यो मासो पाहिजे तो पडियारो काढून सौ चारांचं किती ते? 200 रुपये. आणि ह्याची तांबोशी आहे ना, कापतास ती तांबोशी कशी ती? मागेल आणि तसे. आता आमची ही वहिनी पंढरीदाराच्या सौभाग्य होती, आमच्या आज बाजारात बऱ्याच दिवसांना भेटलेले. हो, 4 महिन्यांनी वहिनी इलेली आहे. तर आमच्या पंढरीदारांच्या मध्ये तब्येत बरी नव्हती, त्यामुळे थोडीशी आमची मासेमारी झाली नाही. बघा, चरसू मासो एकदम मोठं 500 रुपये का, म्हणजे केवढं मोठं मासो 500 रुपये का. आणि हे वहिनी वाटे कशाचे होते? डायन. कसं वाटवतो? 200 रुपये वाटे. आणि हे मुशीचा प्रकार खायचो आहे? हा शार्क मासा आहे, म्हणजे मोरी मासा म्हणतो आपण, तोच मासा आहे, परंतु त्याची रचना वेगळी आहे. त्याच्या पुढे मोठी तांबोशी आहे. ती एक मोठी तांबोशी आहे केवढी तरी, आणि सुंदर कलर आहे तांबोशीचा. आणि ही मोरी मासा, हे चेरी मासे आहे. कसे वाटते हो चेरीचा? 100 चेरी मासा आहे. पुढे आमच्या वहिनीकडे बघूया, बाबा वहिनीकडे पेडवे आहेत, सुंदर पेडवे. आणि पडियारो पेडवे, अगदी ताजे पेडवे. कसं वाटतो पेडव्याचं? 100 रुपयात पेडव्याचं वाटतो. असे पेडव्या तांबोशी वेगवेगळ्या रंगाचे. वहिनी का हो, काय काय आज मासे? आमच्या वहिनीकडे नेहमी खाडीतले मासे असतात, सुंदर मासे असतात. हा मासा एक वेगळा आहे, म्हणजे मला तो चप्पल माशासारखा थोडासा वाटतो. चप्पल मासा म्हणून आम्ही शिरगावच्या बाजारात एका कोणतरी नाव सांगितलं होतं. मासा अगदी अप्रतिम आहे. त्याच्यानंतर हे मासे कोणते आहेत? तांबोशीच आहेत ना, वेगळ्या कलरचे तांबोशी आहेत. शेतकी आहेत, पडियारे आहेत,
बांदोशी आहे ना ही? बांदोशी कशी आहे ते? 800 रुपयात जोडी. आणि तांबोशी एकदम फ्रेश आहे. तांबोशी गुंजली आहेत. गुंजलीचं वाटत होतं 300 रुपये. आणि तांबोशे 3 तांबोशे 500 रुपये. हे मेच मासे आहेत ना? मेच माशांची काय किंमत आहे? 200 रुपये. सुंदर मासे अगदी ताजे. आता पुढच्या आमच्या कोचरेकर वहिनीकडे बघूया. कोचरेकर वहिनीकडे काय काय? हा सुळे अगदी अप्रतिम मासा हो. म्हणजे लाल सार तर अप्रतिम होतो याचं सुळ्या माशाचा आणि टेस्टी असतो. इथे पण बांदोशी आणि काही मासे कसे वाटत ते वहिनी? 300 रुपये. आणि ही गुंजली? ही गुंजली 3 200 रुपयाला आणि ही 2 गुंजली 200 रुपयाला. 200 ना? 300 रुपयाला. म्हणजे अगदी मे महिन्याचे दिवस आहेत. बरेचसे चाकरमानी गावात दिलेले असतात. आणि आजचा दिवस हा शनिवार, त्यामुळे लोक बरेचसे मासे विकत घेतात आणि मग ते मासे आवडीन घेऊन जातात. खेकड्याचा वेगळा प्रकार आहे काहीतरी नाही? काय काय वहिनी? मोटियाळ. बरोबर. हे समुद्रात मिळतात ना? समुद्राच्या खडकांमध्ये मिळणारं हे खेकड्याचा प्रकार आहे आणि त्याला मोटियाळ म्हणतो. मला पण जरा नाव माहीत नव्हतं. आणि हे सुळे अप्रतिम असे आणि हे वेगळे माशाचा प्रकार आहे. ह्याचा सुद्धा काहीतरी वेगळा नाव आहे. सुंदर मासे आपल्या बाजारात बघून मिळतात. मका एक नवीन माहिती मिळाली या मासळी बाजारात. आता मासळी बाजार आणि ढोरांचा संबंध काय? कारण ढोरा सहसा मासे खात नाही असं माझा समज होतो. पण आता ह्या ताई म्हणतात की काही ढोरा खातात मासे म्हणून. आता काय झालं? पालापाचोळं कमी झालं नाही? पालापाचोळं कमी झालं त्यामुळे आता ढोरांका पण पर्याय नाही. पण बसली आहेत बिचारी मासळी बाजाराच्या बाजूकच. कारण पालापाचोळं त्यांना मिळत नाही. त्यामुळे आता त्यांच्यानी पण आपली चव बदलल्याने. होय. नाही मला विशेष वाटलं त्या दिवशी होते पण ढोरा बसलेत मासळी बाजारात. त्या बघून आश्चर्य वाटला. प्रॉन्स वाटतं म्हणजे प्रॉन्स आहेत 500 रुपयाला. मोठ्या प्रॉन्स आहेत. 500 रुपये सांगून 400 रुपयाला देतात. आणि हे 100 रुपये ना? आता काय आला की आपल्या खाडीतले मासे भरपूर बघून मिळतात आज बाजारामध्ये. बांदोशी आहेत, कोकरे, तांबोशी. ते कशी होई? पालू? हा पालू आहे. तांबोशी आहे. कशी ती तांबोशी? कशी ती? 500 रुपये तांबोशी. म्हणजे 500 400 300 अशा ॲव्हरेजमध्ये मासे असतात. हे आपली कोकरी आहे ना ही? कोकर मासे आहेत. असे वेगवेगळे सगळे मासे आपल्याला या बाजारामध्ये बघून मिळतात. तो गोबरो ना? कसं वाटतं गोबऱ्याचं? 100 रुपये. गोबरे आहेत, गुंजली आहेत, काळुंद्री मासे आहे. सगळे वेगवेगळ्या प्रकारचे मासे आपल्याला आज बाजारात बघून मिळतात. मे महिन्याचे दिवस असल्यामुळे थोडे लोक आवडीनं घेऊ घेतात मासे. आणि हे मुळे कसं बघा मुळ्याचं वाटतं? 100 रुपये मुळे. अलकाताई नमस्कार. अलकाताई नमस्कार. काय काय? दुसरे घालू ते तो सरंगो आहे एकदम पाट्याचा सरंगो नाही? पाटा सरंगो. समुद्री खेकडे. माकले कसे आहेत? मकला 200 रुपये वाटा. 200 रुपये वाटा. बांदोशी आहेत. सगळ्या प्रकारचे मासे आहेत. सगळे मिक्स वाटे आहेत. तांबोशी आहेत, सुळे आहेत, गुंजली आहेत. कसं वाटतं हे सगळं? 500. बांदोशी 400. हलवा एवढं मोठं कसं? हो हलवा कसं? 2000चा हलवा. अगदी मोठमोठे मासे आहेत. मग आमच्या बहिणीकडे काय आता बघूया. वरियत, शेंगटेत, त्याच्यानंतर सुरमई आहेत. एक वेगळा मासा बघूया. त्या माशाचं नाव जाणून घेऊया. बाय मासं खायचो गुरियल. काय? गुरियल. गुरियल. गुरियल मासो. गुरियल मासो काळो आहे. तो आज मी पहिल्यांदा बघतोय. काय किंमत आहे त्याची? 400. 800 ना? 800 रुपये. गुरियल मासो 800 रुपये का? बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचे मासे आपल्याला बघून मिळतात. पुढे जाऊया. सुके मासे पण आहेत. सुरमई आहेत, हलवे आहेत. कसा हलवा यो? 1000 रुपयाला एवढा मोठा हलवा आहे आणि 800ला देणार. आणि ह्या सुरमई 500 रुपये. अशा प्रकारे आपल्याला ह्या बाजारामध्ये मिडबावच्या मासळी बाजारामध्ये छान छान मासे आपल्याला आज बघून मिळतात. कारण बरेचसे चाकरमानी आणि मुंबईकर बाजारामध्ये आल्यामुळे चांगल्या पद्धतीचे मासे बाजारात दिलेले आहेत. आणि त्या माशांच्या किमती साधारण आपण समजून घेतलो.
अजून एकदा आपण एक फेरफटको मारूया, बघूया आणखी काय नवीन मासे येतात ते. होय, मासे, भाजीपालो, माणसा पण दाखवते. तर ही बाजू मुळे भरपूर असतात, हे सगळे 100 रुपयात वाटे असतात मुळे. आणि 50 आणि 100 आणत ते वाटे. अच्छा, हे 50 रुपयाने वाटे मुळ्याचे. मुळे वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या ढंगाचे आणि वेगवेगळ्या आकाराचे असे सगळे मुळे आपल्या या मिठबाऊच्या बाजारात मुळे आणि कालवा भरपूर सारी असतात. आणि ही आमच्या काकीजी. काकी नमस्कार. होय, बाजारामध्ये, मासळी बाजारामध्ये आले आमचे राज कुबल, किरण कुबल, आमचे हे सगळे कुबल नमस्कार. ही आमची कुबल मंडळी आहेत, आमची मित्रमंडळीच आहेत सगळी. आणि ते आज बाजारामध्ये, मासळी बाजारामध्ये आपल्याला बघूक मिळतात. भाऊ आहे की अशा पद्धतीने मासळी बाजारात आता बरेचसे चाकरमानी आणि ग्रामीण भागातले आमचे कष्टकरी सुद्धा आपल्या बाजारात बघूक मिळतात मिठबाऊच्या बाजारामध्ये. आणि ह्या मिठबाऊच्या बाजारामध्ये हेच वैशिष्ट्य आहे की आपल्या भरपूर सारे लोक या बाजारामध्ये मुंबईवर आलेल्या आवर्जून मुद्दाम बाजार फिरायला येतात. आता सध्या बाजार जरी बाजाराची जागा बदललेली असली तरी लोकांची आवड मात्र बदललेली नाही. ते मिठबाऊ बाजार जाणून, मिठबाऊ बाजारात ते तुमका दिसणारच मुंबईकडे आलेले आहे. थोड्या वेळाने सगळे या बाजारामध्ये आपल्याला बघू मिळतील. तर असा हा आमचा मिठबाऊ बाजार, एकदम पंचकृषीमध्ये प्रसिद्ध असलेला हा बाजार. आणि या बाजारामधले आमचे सगळे हे वेंगुर्लेकर बंधू सुद्धा दिसतात, प्रफुल्ल. आणि ही बघा आमची सुनबाई पण बाजारात गेलेली आहे. काय काय घेतलं? हे झाले, आगुळ झाला, कांदे झाले. अच्छा, आणि कोकम घेतली. आणि आमचा चिरंजीव सुद्धा आलेला आहे, उभयता, सचिन. अशा पद्धतीने बाजारात लोक येत आहेत आता, भरपूर सारे लोक. आणि खरेदी चाललेली आहे. आमचे सगळे परिचित. नमस्कार. नमस्कार. हां, हो चालेल. आपले सबस्क्रायबर आणि आपले व्ह्युअर्स नेहमी आपले बघतात व्हिडिओ, ते आपल्याला भेटलेले आहेत. चला, आमचे सुनबाई आणि चिरंजीव सुद्धा बाजार खरेदी करतायत. भरपूर आंबे फणस घ्यावा रे बाबा. हां, नमस्कार. अरे हो हो, बरं आहेस ना? काय आला हाताला? आमचा एक तांबडेवासी आहे आणि तो नियमित व्हिडिओ बघतो. त्याने अभिप्राय दिला की छान वाटतात व्हिडिओ बघायला. असे सगळे आमचे व्ह्युअर्स आहेत, त्यांना आवडतात हे सगळे बाजार वगैरे बघायला. ती लोक आवर्जून मुंबईला राहत असली तरी त्यांना हे गावचे आमचे व्हिडिओ बाजाराचे नक्कीच आवडतात. हळूहळू बाजार भरतोय. बरेचसे लोक, सगळ्या गोष्टी आपल्या गृहोपयोगी वस्तूसुद्धा आपल्याकडे बघून मिळतात. मसाले, मिरच्या, मसाल्यासुद्धा बऱ्यापैकी बाजारात आलेल्या आहेत. काय हो, भाजी खपता की नाही? शेगल्याच्या भाजी एक डिमांड हा ना. म्हणजे काय आऊकडे काय खायची वस्तू असली तर काय डिमांड असतं, होय की नाही? आऊ आमची भारी आहे एकदम. आऊ म्हणतो, मामी म्हणतात ती का, आणि आजी सुद्धा म्हणते. मी सुरुवात आजीने जरी केलं तरी आता आऊच म्हणतोय. हे बघा, आऊ आमची छानपैकी अगदी प्रसन्न चित्त चेहरा आणि प्रसन्न असतं नेहमी. अशी आऊ आमची जबरदस्त व्यक्तिमत्व. तुम्हाला सगळ्या माझ्या मायबाप रसिक प्रेक्षकांना त्यांना बघायला आवडतं. अरे आज आमची वर्गमैत्रीण उशिरा येईल वाटतं, पण मी खै माका दिसलंच नाही. अरे देवा, असं झालं. वर्गमैत्रीण हो नाही, माझं लक्ष नाही बाबा. असं होचं. बरं बरं, माझी वर्गमैत्रीण जरा नाराज झाली कारण मी सुरुवातीक नेहमी तिका भेटानच पुढे जात आहे. आज नेमकं तिका क्रॉस करून मी पुढे गेलोय. बाय, चुकान झाला. बरं काय, कशी वाटत? हा, छाया तर इकडे आपल्या कोलंबी, सगळे बांगडे आणि कोलंबी, सौंदाळे हे सगळे वाटे कसे आहेत गो?
हे भरताय 200 रुपये. प्रॉन्स एवढ्या भरपूर सारे प्रॉन्स त्यांनी फक्त 200 रुपयाला दिले. बघा किती आहेत ते प्रॉन्स. असे चांगले मासे आपल्याकडे अगदी एक नंबर मासे. एक नंबर मासे आणि ते सुद्धा रिजनेबल दरात नाही. एकदम रिजनेबल. ये काय देऊ तुझा बाबा. शेवटचा आपला फटका नवीन मासे कोणते येईल ते बघूया आपण बाजारात. त्या नवीन काय इला काय काय करतो. हो आता काय करणार ते का. आता काही लोक बाजार घेऊन झाल्यानंतर एसटीची वाट बघतात. एसटीने परत आपल्या गावी निघून जातात बाजार राहट करून. असे हे लोक आता ह्या बस स्टॉपवरती उभे आहेत. आता आपला हा बाजार अजूनही बाजाराचं काम चालू आहे. म्हणजे हळूहळू बाजाराचं काम होतं आहे. आता पुढून आपण ही लाईन बघूया. आपण बाजारातून पुढे ज्या मळ्याच्या दिशेने जातो तिथे बरीचशी दुकानं आहेत. बालपणीचा मित्र आहे जो माझ्या बरोबर आम्ही एकत्र भरपूर क्रिकेट खेळलो. त्यांनी क्रिकेटचं स्पेशली दुकान घातलं आहे. एवढी क्रिकेटचा शौकीन होता, क्रिकेट प्लेअर होता, पण त्यांनी जेव्हा दुकान घातलं तेव्हा त्यांनी क्रिकेटच्या वस्तूसुद्धा या दुकानामध्ये आपल्या ठेवल्या. त्याचं कारण होतं ते त्याची ओळख होती. कारण लहानपणापासून तो क्रिकेट खेळला आहे. विजय मिडबावकर म्हणून त्याचं नाव. लहानपणापासून क्रिकेट खेळला आणि जेव्हा त्याने व्यवसाय चालू केला तर त्याने मुद्दामहून म्हणजे इथल्या स्थानिक मुलांना क्रिकेटच्या गोष्टी उपलब्ध झाल्या पाहिजे म्हणून त्याने स्पेशली हे दुकान इथे घातलं. अरे हां बरं ना. हां ते दुकान घातलं. त्या दुकानात सुद्धा त्याने चला सचिनजी नमस्कार. नमस्कार. झालो बाजार वगैरे घेऊन झालो. हो झालं. होय दिलोय का. होय अच्छा होय. सगळ्या गोष्टी आपणाला या बाजाराच्या सुरुवातीलाच बघूक मिळतात. सगळ्या प्रकारच्या गोष्टी इथे. आवळ्या पण आहेत सध्या बाजारामध्ये. आवळ्या अरे वा. कसं आहे आवळ्याची पिशवी 100. इथे ह्या ज्या ताई आहेत त्या मूळच्या कोल्हापूरच्या आहेत ना तुम्ही, पण इथे येऊन त्या कष्टाने इथे सगळं हे गोष्टी पिकवतात आणि त्या बाजारात घेऊन येतात. हिंद्रे गावचे आमचे आहेत. हे सुद्धा त्यांनी शेतातल्या चवळी आहेत. हे काय वाली आहेत, पपई आहे, नारळ आहेत, आंबे आहेत. हे सगळं ते त्यांच्या त्या बागेमध्ये पिकवतात आणि त्या दर बाजाराला घेऊन येतात. खूप कष्टाळू आहेत. त्या कष्टाचं काम खूप करतात असं कळलं आहे मला. या दादांकडे कोकमा आहेत, आगूळ आहेत, तांदूळ आहेत, शेतात पिकवलेले हे सगळे कडधान्य आहेत. काजूगर आहेत. काजूगर कसे आहेत हो. 170 आणि मोठे काजूगर आहेत ते 200. स्वतः फॅक्टरी आहे. कुठे आहे तुमची फॅक्टरी. चिंद्रातले कोण तुम्ही म्हणालात. कांबळे. चिंद्रातले आपले हे कांबळे आहेत आणि त्यांचं हे सुंदर प्रोडक्ट आहे. 1 लिटर 300 खोबरेल तेल, प्युअर खोबरेल तेल आणि अर्धा लिटरची 150 रुपये असे किमती आहेत. हे तेल तुम्हाला खूप उपयोगी एकदम सुंदर. हे बघा या ताई आहेत आपल्या. नमस्कार ताई. कसे आहेत ते फणस. 150 रुपये आहे. सगळे कसले आहेत. काप्यात की बरके आहेत. रसाळ फणस आहेत. अगदी बघा आकारमान सुद्धा भरलेलेच असतले. गौरव मोठं असतं ना याचं आणि एकदम झाडावरून काढून आणलेले असे आहेत. तर अशा पद्धतीने हे सुंदर फणस आता आपण बघितलं. खयचे फणस आहेत ते. नरेवाडी आमच्या मिडबावचेच आहेत. मिडबावचे फणस आमचे एकदम टेस्टी असतात. फणस किंवा आंबे सुद्धा. चला अशी सुंदर गोष्टी आपल्याला या बाजारात बघू मिळतात. फणस आंबे फणस वगैरे सगळे आता आपल्याला या बाजारात मिळतात याच्यात. हां होय होय हां. नमस्कार. काय म्हणता. काय काय आणलं आज. लाडू आपले नेहमीचे. पालो चवळीचा पालो आला यावेळी. आणि हे फणसाचे आपल्या छान अगदी कळलेल्या गोष्टी. अच्छा सगळं आमच्या घरगुती सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला आपण बाजारात या मिळवायच्या. आंबापोळी कशी आज. 100ला 4 आहेत. आंबापोळी 100ला 4 आहेत. 100ला 4 आहेत. आगुळ वगैरे सगळा. शेंगे आहेत, भेंडी आहेत. भेंडीचं कसं 20 रुपये वाटतं. 20 रुपये. गवार गावठी गवार आहे. गावठी गवार मस्त. आमच्या कातवांच्या ह्या सगळ्या भाज्या वगैरे एकदम चवीला पण चांगल्या असतात. परवानी कसला विचार करताय आज. घराक आणि गोट्यात काय घालूचा. पत्रे खायचे नाही. केळी आहेत आमच्या परब वहिनी आहेत नारिंगातल्या आणि
यांच्याकडे केळी अप्रतिम असतात, छान केळी असतात. नारळ कसे आहेत? नारळ कसे आहे मोठे? आणि हे 25 आणि 20. आज मिडबावच्या बाजारात आमच्या नारळ सगळे 30, 25 आणि 20 अशा किमतीनंच आहेत. हे सुद्धा लांब फणस आहेत. मग असे आपण गोल फणस बघितले, लांब फणस. आता कसं फणस असतो? 300 रुपये मोठा फणस आहे. आणि हे छोटे 100 रुपये. कुठले ते फणस? नारिंगाचे पण फणस एकदम चवीला टेस्ट असते. जास्त फणसाची झाडं आमच्या नारिंगामध्ये आहेत. आणि काही मिडबाव बाजारात मिडबावला वगैरे सुद्धा आहेत, पण सगळ्यात जास्त फणसाची झाडं जी आहेत ते आमच्या नारिंगामध्ये आहेत. आणि नारिंगातले फणस जरा आणखी चवीला चांगले असतात असं म्हणतात. तर अशी ही रस्त्याच्या दुतर्फा, रस्त्याच्या एका बाजूला असलेली ही दुकान आपण बघतो. आणि आपण समोर दिसतो तो आमचा बाजार. आता काय आलं, दिवसेंदिवस बाजाराचा आकारमान कमी होत चालला, कारण बाजारात नवीन पद्धतीचं दुकानांचं बांधकाम चालू आहे. असं बाजार आता सगळ्यांनी उन्हापासून संरक्षण होण्यासाठी थोडंसं छप्पर घातलेले आहेत. नमस्कार तारी साहेब. नमस्कार. बाजारात आता खऱ्या अर्थाने गर्दी वाढली आहे मिडबावच्या. हा बरं ना. मायबाप रसिको हो, बऱ्याच वेळी या बाजारामध्ये मी फिरतोय आणि हा बाजार तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय. या बाजाराचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती. चला मित्रांनो, धन्यवाद. जय हिंद.